आपण. चला तर मग बघूया पुढं काय आपल्यासोबत, पुढं काय आहे, काय त्या डोंगरावर जायला रस्ता आहे का बघूया. आपल्याला खाली बघून चालायला लागणार, कारण का पूर्ण असं गवत आहे. बायचान्स गवतामध्ये काहीही असू शकतं, त्यामुळं खाली बघून चालायला लागणार आपल्याला. आणि इथं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात डेंजरमध्ये मधमाशा. आता जी एक चावल्या मला, ती कान असं खूप दुखत आहे. त्याच्यापासून आपल्याला सावध राहायला लागणार आहे, मधमाशापासून. मोर ओरडतात, मोर. दिसला तर दाखवतो मला. मोर ओरडत आहेत, मोर. हे बघा कसलं लोकेशन आहे, हे लोकेशन. चला तर मग बघूया मोर दिसतंय का आपल्याला. मोर तर ओरडत आहे आता. कुठून ओरडला आहे मोर? हा दिसला मला, दिसला मोर. हो गई, दिसला मला. तुम्हाला दाखवतो. मोर आता गेलाय खाली झाडावरून. मला तर दिसलाय, खूप खाली गेला. या साईडला खूप खाली गेला मोर. मोर खूप आहेत, पण आता आपण नाही जाऊ शकतो तिथं, कारण तिकडे जायला खूप किचकाट रस्ता आहे. तूने केला माझा कांद. काय येऊन चावली मी तुला? काय केलं होतं? तर त्याच पलीकडे जायला काय रस्ता आहे का बघूया आपण आता. थोडासा रस्ता बघा. हा तो रोड. जायला बघा आपल्याला आता. एवढंच ट्रेकिंग केलं तरी पण तेवढ्यात माझे गुडघे खूप दुखा लागलेत. तर आता आपण जातो पुढे जिथपर्यंत. थोडासा डोंगर चढायचा, मग पण लोकेशन तर खूप मस्त आहे, एकदम टॉप क्लास लोकेशन. ते निवांत फिरण्यासाठी खूप भारी जागा आहे. प्लस इथं फक्त एकच टेन्शन आहे, मधमाशांचं. हे बघा लोकेशन, हे निवांत सप्पई भाग. इकडं रान, इकडं पण रान, इकडं डोंगर.
हे डोंगर आणि हे असं मस्त असं आबाळ 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 झालेलं वातावरण. यामध्ये आपण आता आलेलो ट्रेकिंगसाठी. थोडा वेळ इथं थांबूया आपण. शंभर टक्के भावनो पाऊस हा येणार. पाऊस यायच्या अगोदर आपल्याला घरी जायला लागणार, कारण का समोर मला दिसत आहे पाऊस हा चालू झालेला आहे. कारण का ह्या ठिकाणी काही स्टेसाठी जागा नाही आहे. तर माझ्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट होणार आहे की स्टेसाठी जागा नाही, काही नाही, आणि मी आलोय ट्रेकिंगसाठी न काही घेता, न काही सेफ्टी, न काही रेनकोट, ना काय काहीच घेतलेलं नाही आहे मी. तर समोर तर खूप मोठ्यानं पाऊस चालू आहे. मी दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा, हे सगळं धुकं दिसायला ना, व्हाईट व्हाईट, हा सगळा पाऊस आहे. आणि इथं पण जास्त आता पाऊस येत आहे, आणि इथं पण आता पाऊस येत आहे. आलाच पाऊस, माझ्याकडे काहीच नाही आहे. मला काय समजेना. हेल्मेट घाला, डोकं सापड ठेवा. हेल्मेटमुळे आपलं डोकं तर ठेवणार. प्लस आता वायरलेस माईक, मोबाईल ते आपण सॅगमध्ये टाकणार. चला तर जाऊया, कारण का पावसात तर ट्रेकिंग होणार नाही.